हिमालयातील थंडगार वाळवंट? हो, करेक्ट ऐकलंयत. आज आम्ही निघालोय हिमालयातील वाळवंटाकडे. गुड मॉर्निंग मंडळी, मी प्रेरणा. सकाळी छान रेडी होऊन होमस्टे मधून किन्नौर कैलासचं दर्शन घेऊन आज आपण निघालोय ते काजा स्पिटी व्हॅलीकडच्या प्रवासाला. डेझी आणि तिच्या मम्मीला बाय बाय बोलून कल्पामधील आपण कल्पा व्ह्यू पॉइंट म्हणजे सुसाईड पॉइंटला व्हिजिट करून काजाकडे निघालोय. ऑन द वे मध्ये मध्ये छोटे वॉटरफॉल्स बघत प्रवास सुरू होता. घाट चढायला सुरुवात केली तसं मला टेन्शन यायला लागलं की काजापर्यंतचा प्रवास हा फार वळणावळणाचा होता आणि मला कार लागते, उलटी होते हे माझ्या बरोबर सगळ्यांनाच माहिती होतं. पण आम्हाला तर सरप्राईजच मिळालं, कारण आपल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने एवढे हिमाचलचे कठीण ठिकाणी देखील सुंदर स्मूथ असे रस्ते बनवलेले होते. त्यामुळे प्रवासाला खरंच खूप मजा येत होती. वाटेत खाप संगम पॉइंट लागतो, जिथून तुम्हाला स्पिटी नदी आणि सतलेज नदीचा संगम पाहता येतो. मग छान वळणावळणाच्या रस्त्यावरून प्रवास करून पोहोचलो नाको गावामध्ये, जिथल्या व्ह्यू पॉइंट वरून नाको गाव आणि लेक तुम्हाला पाहता येतो. खाली उतरून लेक जवळ सुद्धा तुम्ही जाऊन एक्सपिरियन्स घेऊ शकता. तुम्ही जर कधी विंटर मध्ये आलात तर हा नाको लेक पूर्ण फ्रोझन असतो. मग नाको मध्येच मोमोज आणि राजमा चावल खाऊन पुढे निघालो. स्पिटी मध्ये एंटर करताच आम्हाला स्नो लेपर्ड तर नाही दिसला, पण तिथली हिमालयन ब्लू शिप दिसली आणि मग काहीच अंतरावर फ्रोझन वॉटरफॉल पॉइंट पाहिला, जो अगदी स्पिटीकडच्या सेम रस्त्यालगतच लागून आहे. अजूनही काही छोटे वॉटरफॉल हे फ्रोझनच होते, तुम्ही बघताय. ऑन द वे हे युनिक असे वाळूचे डोंगर दिसायला लागले. ही सगळी निसर्गाची किमया बघत काजाला कधी पोहोचलो हे समजलंच नाही. आणि आजचा आपला प्रवास अमेझिंग रोड्स मुळे आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय केला. आजचा आपला स्टे हा काजामध्ये असणार आहे. भेटूया उद्याच्या डिटेल्स काजा स्टेच्या व्हिडिओमध्ये आणि काजा एक्सप्लोअरच्या मिनी व्लॉग्स मध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि डिटेल व्हिडिओज पाहण्यासाठी प्रगत लोके या युट्यूब चॅनलवर नक्की बघा.